नमस्कार. सुनीता रत्नाकर, डोंबिवली. मी आज प्रदीप केळुसकर लिखित मुखवटा ही कथा वाचणार आहे. माधव आणि त्याची पत्नी शारदा आईच्या कॉटपाशी बसून होती. त्यांच्या लक्षात आले होते आईचा अंत जवळ आलाय. घरघर लागली होती. माधव आईच्या तोंडात पाणी घालत होता आणि शारदा बाहेर आलेली पाणी पुसत होती. पहाटे 4च्या सुमारास माधवच्या लक्षात आले की आईच्या तोंडात घातलेले पाणी परत येत आहे आणि वर खाली होणारी छाती शांत झाली आहे. त्याने नाडी मिळते का ते पाहिले. त्याच्या लक्षात आले की आपली आई देवाघरी गेली आहे. सुस्कारा सोडून तो उठला आणि त्याने आपल्या कन्येला विद्याला फोन करून कळवले. आणि विद्या म्हणाली, बेबी आत्तेला कळवलं का? त्याने आपले भाऊ, चुलत भाऊ दिनेश, उमेश सर्वांना कळवले. पण पहा, सकाळ झाल्याशिवाय बेबीला कळवणे तसे अवघडच होते. म्हणून सकाळी त्याने बेबीला कळवले आणि येणार का विचारले. बेबी म्हणाली 12 वाजेपर्यंत येऊ. 12च्या सुमारास बेबी आली. बेबीला उतरवून घेतले वहिनींनी आणि आईजवळ घेऊन आले. ती आईच्या पायथ्याशी बसली आणि तिचे मिस्टर उदय हे नमस्कार करून खुर्चीवर बसले. नंतर आईची प्रेतयात्रा चालू झाली आणि बेबी आत्या आणि उदय हे निघून गेले 12 वाजताच. त्यानंतर दिवसाला ही बेबी आली नाही. मग माधवने ठरवले की आईच्या नावचं घर हे आपल्या नावावर करून घेऊया. तसा त्याने सोसायटीकडे अर्जही दिला आणि तो सोसायटीत काय झाले हे विचारण्यासाठी गेला असता त्याला समजून आले की बेबीनेही तिथे अर्ज दिलेला आहे आपलं नाव लागण्यासाठी ह्या घराला. त्याला एकदम घाम फुटला, कारण बेबी खूप श्रीमंत होती. तिचा नाशिकमध्ये मोठा बंगला होता. मुलगा अमेरिकेत होता. ठाण्यातही तिची प्रॉपर्टी होती. तरीसुद्धा तिला एवढ्याशा घरात हिस्सा मागायची इच्छा झाली. पण त्याने काही बोलला नाही. सोसायटीला सांगितलं की तिचंही नाव लावा. मग नंतर त्या बेबीचा फोन आला की तुम्ही हे घर विकून आपण पैसे वाटून घेऊ, मला पैशांची गरज आहे. त्याने होय म्हणून सांगितले, कारण तो खूप दुबळा होता. प्रायव्हेट नोकरी, पेन्शन नाही. शारदा आणि त्याला दोघांना काळजी लागून राहिली की आपण कुठे जायचे, काय करायचे. असे असताना बेबीचा फोन आला, 10 तारखेला घराची विक्री करून टाकू, मी 9 तारखेला येते. त्यांनी बांधाबांध करायला घेतली. ते काळजीतच होते की मुलुंडमध्ये आता 25 लाखात घर कुठे मिळणार, कसं व्हायचं. त्यांची मुलगी विद्या आणि जावई यांनी सांगितले की आमच्याकडे राहिल्या, पण त्यांना ते योग्य वाटत नव्हते. 9 तारखेला सर्व सामान बांधत असताना बेबी आणि तिचा भाचा आला. त्यांनी सांगितलं की आपण उद्या जायचं आहे रजिस्टर ऑफिसमध्ये. ठीक आहे, माधव म्हणाला. आणि आपली जागा केवढी, पण आता काय करणार ह्या विचारात असतानाच बेबी म्हणाली की आपण ह्या जागा विकायची आहे. मुलीकडे जावे लागणार म्हणून माधवचेही जीव कासावीस झाला होता. दोघंही काळजीत होते. माधव आणि शारदाने सर्व सामान पॅक बंद करायला घेतले. तेव्हा बेबी आली आणि तिने आईच्या कॉटवरून हात फिरवला, ओट्यावरून हात फिरवला. ती माधवला म्हणाली, माधव, शारदा, तुम्ही कुठे जायचं नाही. या घरात माझे वडील राहिले. आईने संसार केला, मग शारदा तू आणि माझ्या भावाने संसार केला. एका मुलीला जन्म दिला. ते घर सोडून कुठेही जायचं नाही. तुम्हाला वाटलं असेल ही बहीण सूड घेते आहे, दुष्ट आहे, गरज नसताना हे छोटेसे घर विकायला सांगते, पण तसे नाही. मी दुखावले गेले होते. 7 वर्षाची असताना माझ्या बाबांनी मला आत्याकडे दत्तक दिले. का? मी मुलगी होते म्हणून? नाहीतरी आणखी 15-20 वर्षांनी मुलगी लग्न करून जाणारच होती. ह्यासाठी मला दत्तक दिले? मग माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या माधवला का नाही दिले? तो वंशाचा दिवा म्हणून?
माधव, मी मनातून रडत होते रे. आत्याकडे सर्व काही होते, पण आई नव्हती. लहानपणी आई मला न्हाऊ घालायची, मऊ हाताने पाठ चोळायची, केसाचा गुंता सोडवायची, जेवण भरवायची, आंघोळ घालायची. पण आत्याकडे बाई होती, आणि बाई म्हणजे आई नव्हे रे. मी दुखावले, या घरात यायची टाळू लागले. तुला खोटे वाटेल माधव, पण दर रक्षाबंधनाला तुझी राखी काढून ठेवायची. कदाचित तू येशील म्हणून वाट पाहायची. बाबा गेले, मग आईही गेली. आईच्या दिवसांना मी आली नाही, कारण मला वाटत होतं ह्या घरात माझा हिस्सा आहे कुठे. नाईलाजाने आई गेली म्हणून तुम्ही कळवत असाल, एक उपचार म्हणून. तुला खोटे वाटेल, पण मी त्र्यंबकेश्वरला जाऊन आईचे दिवस केले. म्हणूनच या ब्लॉकमध्ये हिस्सा मागितला. तुला काय वाटले, मला खरंच हिस्सा हवाय? प्रॉपर्टी हवी आहे? अरे, माणसे सोडवून ह्या प्रॉपर्टी आणि पैशाला काय अर्थ आहे? मला माझे समाधान करायचे होते. मला जरी दत्तक दिले असले तरी ह्या घरावर माझा पण हक्क आहे तुझ्या एवढाच. तो सिद्ध झाला. मला सर्व काही मिळाले. माधव, शारदा, मला घर नको, पैसे नको, काही नको, पण तुम्ही सर्व हवे आहात. मला लहानपणी बेब्या म्हणून हाक मारणारा भाऊ हवा, बेबी वंस म्हणून हाक मारणारी वहिनी हवी, आत्ते म्हणून हाक मारणारी भाची हवी, मुख्य म्हणजे हक्काचे माहेर हवे. माझ्या स्वभावामुळे मी सर्व गमावले. ते परत मिळवायला हवं म्हणून मी आले. माधव, उद्या रजिस्टर ऑफिसला जाऊन आपण घराची विक्री नाही करायची, तर मी हक्क सोडपत्र देणार आहे तुझ्या नावाने, आणि हे घर तुझ्याच नावाने करणार आहे. एवढंच नव्हे तर आत्याने